तर मित्रांनो, दोन बेस्ट अपकमिंग मूवीजचे पोस्टर आलेत आणि आपण पोस्टरवरती का चर्चा करतोय ते मी तुम्हाला सांगतो। दोन्ही पोस्टर्सची रिझन्स आहेत की पोस्टरवरती का बाबा आज व्हिडिओ। तर सांगतो, पहिलं पोस्टर आहे ते म्हणजे संत तुकाराम मूवीचं, जी मूवी हिंदीमध्ये बनवली जाते, आणि दुसरं पोस्टर आहे ते म्हणजे दशावतार मूवीचं। ह्या दोन्ही पोस्टरबद्दल एक एक करून चर्चा करूया। सगळ्यात आधी बोलूया ते म्हणजे संत तुकाराम मूवीबद्दल। ह्या पोस्टरमध्ये आपल्याला लुकमध्ये दिसतायत ते म्हणजे सुबोध भावे संत तुकारामांच्या भूमिकेमध्ये, आणि हा मूवी आहे ना मित्रांनो हिंदीमध्ये येतोय, आणि आदित्य ओम हे ह्या सिनेमाचे रायटर डिरेक्टर आहेत। आता आपण आहे ना, म्हणजे माझं तुम्ही पर्सनली मत विचारलं ना, तर मराठीमध्ये जो तुकाराम म्हणून एक मूवी आलेला ना, ज्याच्यामध्ये जितेंद्र जोशीने तुकाराम महाराजांची भूमिका केली होती, तो बेस्ट मूवी आहे माझ्यासाठी। संत तुकारामांची बायोपिक म्हणालात तुम्ही तर, आणि कमाल अभिनय केला होता जितेंद्र जोशीने। पण इथे तुम्ही हिंदीमध्ये हा मूवी येतोय, त्याच्यामुळे जर तुम्ही त्या मार्केटचा विचार केलात ना, तर इथे बेस्ट कास्टिंग आहे सुबोध भावे यांचं असं मला वाटतं। कारण सुबोध भावेंची हिंदीमध्ये जी इमेज आहे आणि एक बॅलन्स करून जाते मराठी ऑडियन्स आणि हिंदी ऑडियन्स साठी सुद्धा। आणि आता जो काही रिसेंट हिस्ट्री ऑफ इतिहास नावाने त्या मूवी मधून पण एक आपण प्युरिटी सुबोध भावे यांच्या सिनेमामधून पाहायला मिळते असं म्हणायला हरकत नाही। आणि मला असं वाटतं की सुबोध भावे हे नाव जेव्हा अशा सिनेमाशी जोडलं जातं ना, तेव्हा एक विश्वास निर्माण होतो की खरंच चांगल्या प्रकारे हा सिनेमा पुढे येईल। आणि आता जोपर्यंत मी हा व्हिडिओ शूट करतोय ना, तोपर्यंत ह्या सिनेमाचं अजून एक पोस्टर रिलीज केलंय त्यांनी त्यांच्या इन्स्टा हँडलवरती, ते म्हणजे मंबाजी स्वामींचं। तो लुक सुद्धा खूप कमाल वाटेल तुम्हाला। आणि बाकी पोस्टर आहे पहिलंच, आणि पोस्टर वाईज तर खूप प्रॉमिसिंग वाटतोय। बाकी मी खूप इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे ह्या चित्रपटाचं म्युझिक कसं असेल ह्यासाठी, कारण मी म्हटलं तसं त्या तुकाराम मूवी मधलं म्युझिक कमाल होतं। सगळे अभंग असू देत किंवा ओव्हरऑल सगळं एक वाईब देणारं म्युझिक होतं ना, तसं म्युझिक खरं म्हणजे ह्या सिनेमासाठी खूप महत्वाचं आहे। बाकी ह्या सिनेमाची पुढची काही प्रमोशनल मटेरियल जेव्हा येतील त्यावेळेस त्यावरती डिटेलमध्ये बोलू, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यानंतर पुढचं पोस्टर आहे ते म्हणजे दशावतार मूवीचा, आणि या मूवीच्या पोस्टरने इतकं इम्प्रेस केलंय मला। खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी मराठी सिनेमा आहे, ओके, झी स्टुडिओचा आहे, पण पहिल्याच लुक मध्ये पहिल्याच पोस्टर मध्ये इतकी मेहनत घेतलेली, इतका जीव ओतलेला, इतकं कुतूहल निर्माण करतो या सिनेमा। आपल्याला मराठी सिनेमात खूप रेअर बघायला मिळतं। पहिलंच काय, खूप इव्हन सगळेच पोस्टर अजिबात मेहनतच घेत नाहीत मराठीवाले, का हे मला आतापर्यंत कळलेलं नाहीये। पण दशावतार हा सिनेमाचा जर तुम्ही पोस्टर बघितलं ना, इतकं क्रिएटिव्ह वर्क आहे, आणि पहिल्याच लुक मध्ये बाबा तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा होईल की बाबा काय सिनेमा आहे हा। आणि दशावतार हे नाव ऐकल्यानंतर जे कोकणातले आहेत त्यांना माहिती आहे, दशावतार म्हणून एक लोककला आहे कोकणातली, पण मला नाही वाटत की त्या लोककलेचा फार संबंध असेल ह्या चित्रपटाशी, एक रेफरन्स घेतलेला असावा। बाकी ह्या पोस्टरच्या कॅप्शन मध्ये जे काही त्यांनी लिहिलंय ना, भव्य परंपरेचा गूढ प्रवास किंवा गाव कुसापासून ते इतिहासापर्यंत असं काहीतरी त्यांनी टाकलंय कॅप्शन। आणि बाकी ओशन फिल्म्सचं नाव आहे ह्या पोस्टर किंवा ह्या सिनेमासोबत, त्याच्यामुळे खूप चांगली नावं मराठी सिनेमामध्ये खूप क्वालिटी वर्क बघायला मिळते। आणि पोस्टरचा हा लुक जर तुम्ही बघितलात ना, त्या लुक मध्येच तुम्ही इम्प्रेस व्हाल। आणि बाय द वे हा कलाकार कोण आहे याच्यावर मी खूप विचार केला, पण अजून मेकर्सनी रिव्हील केलं नाहीये की हा कलाकार नक्की कोण आहे। तुम्हाला काय वाटतं, तुमचे काही गेसेस असतील ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। बाकी या सिनेमाचे डिरेक्टर आहेत ते म्हणजे सुबोध खानोलकर, आणि 12 सप्टेंबरला हा मूवी येतोय। खूप अजून आपल्याला वेट करायला लागणार आहे। क्वाईट इम्प्रेसिव्ह आहे हे पोस्टर आणि खूप उत्सुकता जागवत आहे। बाकी मला असं वाटतं लवकरात लवकर ह्यांची जी प्रमोशनल मटेरियल्स आहेत ना, ती बघण्यात मी खूप उत्सुक आहे। बाकी ही दोन्ही पोस्टर्स तुम्हाला कशी वाटली ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मूवीज बघत राहा, थिएटर्समध्ये जात राहा, आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा।